आज आपण बनवणार आहोत मटण खिमा. त्याच्यासाठी मी मटण, कांदा, टॅमॅटो, वाटाणा न इथं घेतले आणि मी गरम मसाले घेतले आहेत. आता आपण टाकू कढईमध्ये तेल. मस्त 2-3 पल्ले आपण तेल टाकून घेऊन टाकलं मी लवंग, काला मिरी, दालचिनी, कढीपत्त्याचं फळ आणि तेजपत्ता टाकला. कांदा टाकला मी मस्त 3 मोठे कांदे कापलेले बारीक बारीक आणि त्याच्यात मीठ टाकून जरा वेळ शिजवला. आणि मग आता लगेच याच्यात टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट 2 चम्मच. आता अद्रक लसूणची पेस्ट पण मस्त शिजवून त्याच्यात मी लगेच आता टाकून घेते टॅमॅटो पण आपल्याला पूर्ण एकदम शिजवायचं आहे, एकदम मरून द्यायचं आहे टॅमॅटो न कांदा पण. आता बघा इथं मस्त मी सगळं शिजवलं आहे. आता ह्यो आपला आगरी मसाला, काश्मीरी मसाला, धनिया पावडर आणि हळद हे सगळं मसाला टाकून मस्त मसाले जरा अर्धा मिनटं शिजवला. आता ह्यो मटणचा खिमा याच्यात मी थोडासा मीठ टाकलेला आणि हळद लावून ठेवलेली. आता मी याला मस्त मिक्स करते न वाफेवरच मी याला शिजवत ठेवते, स्लोमध्ये शिजवत ठेवलेला. आणि आता मी याच्यावरती पाणी पण टाकून ठेवते. बराच वेळ मी शिजवला कारण की स्लो मशीनवरती शिजवला मी. आता याच्यामध्ये टाकते मी ओले वाटाणे. तुम्ही ओले वाटाणे पाहिजे असेल तर टाकू शकता, नसेल पाहिजे तर नका टाकू. काही काहींना लागतं पाहिजे म्हणजे वाटाणे, तर मी टाकलेत. आता मस्त बघा मटणमध्ये पाणी सोडलेला होता मी. पाणी थोडा पण नव्हता टाकला खिम्यामध्ये, तर आता त्याचंच पाणी झालता. मस्त मिक्स केला न बराच वेळ परत शिजत ठेवलं. बघा कसं पाणी सोडलेलं. आता मी याच्यात टाकते मटण गरम मसाला एव्हरेस्टचा. तुम्हाला कुठला पाहिजे तो तुम्ही टाकू शकता. मी थोडासा एव्हरेस्टचा मटण गरम मसाला टाकला न मिक्स केला. परत मी थोडा वेळ शिजत ठेवलं कारण की मटण बोललं तर खूप वेळ शिजवायला लागतं. न मस्त कोथिंबीर वगैरे टाकली. तयार.